नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जेनस पॉवर रॅम्प्स अप स्मार्ट मीटर प्रोडक्शन टू 1.5 मिलियन युनिट्स मंथली. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी जुलै 2025 पासून मंथली 1.5 मिलियन स्मार्ट मीटर्स प्रोड्यूस करणार आहे, ज्याची पहिली कॅपॅसिटी होती 1.4 मिलियन स्मार्ट मीटर. आणि मित्रांनो, जर गरज पडली तर ही क्षमता ही कंपनी 20 मिलियन ॲन्युअली स्मार्ट मीटर्स प्रोड्यूससुद्धा करू शकते, असे जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र कुमार अग्रवाल यांनी सांगितले आहे. चला तर बोलूया वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेस्टर्न कॅरियर्स बॅक्स ₹558 कोटी लॉजिस्टिक्स कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम जिंदल स्टेनलेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मल्टी मॉडेल लॉजिस्टिक कंपनी वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेडला जिंदल स्टेनलेस लिमिटेड या कंपनीकडून 558 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला तर बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर सर्ज आफ्टर सेक्युरिंग सिव्हिल प्रोजेक्ट वर्थ ₹1236 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या सिव्हिल बिझनेस सेगमेंटमध्ये फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1236 कोटी रुपये. चला तर बोलूया KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन्स शेअर सर्ज आफ्टर सेक्युरिंग ₹4800 कोटी कोल मायनिंग कॉन्ट्रॅक्ट इन झारखंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये पत्रातृ विद्युत उत्पादन निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी जॉईंट व्हेंचर कंपनी आहे NTPC आणि झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेडची. आणि मित्रांनो, हा ऑर्डर KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये कशासाठी मिळाला आहे, तर बनहर्दी कोल मायनिंग ब्लॉकच्या शॉर्ट टर्म डेव्हलपमेंट आणि ऑपरेशनसाठी. आणि मित्रांनो, हा जो जॉईंट व्हेंचरमध्ये KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे, या ऑर्डरमध्ये याची हिस्सेदारी आहे 74% आणि उरलेली 26% हिस्सेदारी आहे हर्ष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडची. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स इन टॉक्स टू ॲक्वायर मेगा इंजिनियर्स वेस्टर्न UP ट्रान्समिशन ॲसेट फॉर ₹6000 to 7000 कोटी रिपोर्ट. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड चर्चा करत आहे मेगा इंजिनिअरिंगच्या वेस्टर्न UP ट्रान्समिशन ॲसेट्सला खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे खरेदी होणार आहे 6000 ते 7000 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली आहे. चला तर बोलूया
टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, जॅग्वार लँड रोवर टू बिगेन कार असेंबली इन तामिळनाडू बाय 2026. टाटा मोटर्स डिलेज ॲव्हेन्यू इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या अंडर काम करणारी जॅग्वार लँड रोवर 2026च्या सुरुवातीपासून तामिळनाडूमध्ये लक्झरी व्हेकल्सची असेंब्ली करणार आहे. आणि मित्रांनो, याकरिता 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे ओव्हर 5 इयर्स. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या ॲव्हेन्यू इलेक्ट्रिक व्हेकलची लॉन्चिंग 1 वर्षा पुढे ढकलली आहे. कशामुळे? इंजिनिअरिंग चॅलेंजेसमुळे. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रा शेअर हिट अप्पर सर्किट ऑन ₹600 कोटी एक्सपोर्ट ऑर्डर फ्रॉम जर्मनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या डिफेन्स कंपनी रिलायन्स डिफेन्सला लीडिंग जर्मन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर कंपनी, जिचे नाव इथे तुम्ही बघू शकता, या कंपनीकडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला 600 कोटी रुपयांचे एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल इन्व्हेस्ट ₹190 कोटी इन जिओ पेमेंट्स बँक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कॅलेंडर इयर 2025च्या सुरुवातीस म्हणजे मार्च 2025 या महिन्यापासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे, जी या कंपनीसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. आणि मित्रांनो, काही दिवसांपहिले जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने रिमेनिंग स्टेक जिओ पेमेंट्स बँकचा SBIकडून खरेदी केला आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची जिओ पेमेंट्स बँक होली ओन सबसिडरी कंपनी बनली आहे. आणि मित्रांनो, आता लेटेस्ट अपडेट येत आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जिओ पेमेंट्स बँक, जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 190 कोटी रुपये इन्फ्यूज म्हणजे इन्व्हेस्ट केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.